बंधू भगिनीनो, मरियेचं स्वर्गनयन हा सोहळा साजरा करण्यापूर्वी पूर्वसंध्या मिसावळी साजरी करीत आहे. आजची ही मिसा आपल्या पॅरिसमधील सर्व भाविकांसाठी मी अर्पण करीत आहे. सेक्रेड हार्ट चर्च सोनगाव या पॅरिसमधील सर्व भाविकांसाठी मिसावळी अर्पण करत असताना आपल्या सर्व बंधू भगिनीसाठी प्रार्थना करीत आहोत. जे आजारी आहेत त्यांना परमेश्वरी कृपेने बरं करावं. निरोगी, आनंदी, सुखी जीवन सर्वांना लाभावं आणि आपले नातेवाईक जे नुकताच मरण पावलेले आहेत त्यांना परमेश्वराने स्वर्गीय सुख शांती द्यावी म्हणून मरियेच्या स्वर्गनयनाच्या दिवशी ही मिसावळी मी आपल्या सर्व पॅरिसमधील भाविकांसाठी अर्पण करत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. बंधू भगिनीनो, परमेश्वर तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. या मरियेच्या स्वर्गरण्याच्या सोहळ्याच्या पूर्व संध्याकाळी आपण विशेष प्रार्थना करूया. प्रास्ताविक विधी म्हणते, हे मरिया, तुला आमचे वंदन असो. आजच्या दिवशी तुला दूताच्या गायक वृद्धापेक्षा उच्च स्थान प्राप्त झाले व ख्रिस्ताच्या वैभवात प्रवेश मिळाला. आपल्या पापीरूपी वृत्तीबद्दल आपण परमेश्वराकडून क्षमा मागूया आणि म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व गैयीने मी फार पापे केलेले आहेत. हा माझा अपराध फार मोठा अपराध. म्हणून निमित्त कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वरावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकडे चिन्हांकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गीय राजा, सर्वसमर्थ देवपित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्य म्हणतो, तुला भजतो, तुझा गौरव करतो. तुझ्या महान गौरवाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, एकुलता एक पुत्र, हे प्रभू परमेश्वरा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाची पापे दूर करणाऱ्या तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या तू आमची प्रार्थना स्वीकार. ते पित्याच्या उजवीकडे बसणाऱ्या तू आम्हावर दया कर. कारण येशू ख्रिस्ता, देव पित्याच्या ऐश्वर्यात पवित्र आत्म्यासह तूच एकटा पवित्र, तूच एकटा प्रभू, तूच एकटा परमोच्च आहेस. आमेन. आपण प्रार्थना करूया. कुमारी मरियेकडून तिच्या प्रार्थनेचे आम्हाला सहाय्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, एका कुमारिकेला तू तुझ्या पुत्राची माता होण्याचे सद्भाग्य दिलेस व स्वर्गीय वैभवाचा मुकुट तिच्या मस्तकावर चढवलास. कुमारी मरियेच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्ताची तारंदे कृपा आम्हाला दान कर व सार्वकालिक जीवनात आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या ऐक्याने सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन
एक इतिहास या पुस्तकातून घेतलेले वाचन. लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला. परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्रायलाला येरुशलेमात एकत्र केले. त्याचप्रमाणे दाविदाने अरोनाचे वंशज व लेवी यांस एकत्र केले. मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशास लावलेल्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन कोश वाहिला. दाविदाने लेव्यांच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, विणा आणि झांजा अशा वाद्ये वाजवून आनंदाने स्वर उच्चाराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदातले गायक नेमा. लोकांनी देवाचा कोश आणून दाविदाने त्यासाठी तयार केलेला तंबूत तो नेऊन ठेवला आणि त्यांनी देवापुढे होमबली आणि शांती अर्पणे अर्पिली. देवाने होमबली आणि शांती अर्पणे यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांस आशीर्वाद दिला. हा प्रभूचा शब्द आहे. तूच मला आसरा प्रभु रे, तूच मला आसरा, मला न दुसरा कुणी सहारा, मला न दुसरा कुणी सहारा, तूच मला आसरा प्रभु रे, तूच मला आसरा. मी अपराधी आलो द्वारा, मी अपराधी आलो द्वारा, प्रभु मला उद्धरा प्रभु रे, तूच मला आसरा. मला न दुसरा कुणी सहारा, मला न दुसरा कुणी सहारा, तूच मला आसरा प्रभु रे, तूच मला आसरा. दुसरे वाचन पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आपणाला जय देतो. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार माने. जय घोष. हालेलुया हालेलुया. जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते धन्य. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणी एक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार वाहिला व ज्या स्तनांतून तू स्तनपान केलेस ती धन्य. येशू म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की जे देवाचे वचन पाळतात ते धन्य. 1950 साली पोप पायस 12 यांनी पवित्र मरियेचं स्वर्गनयन, गौरवशाली स्वर्गनयन हे धर्मसत्य जाहीर केलं. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गात चढला, परंतु पवित्र मरियेला स्वर्गात घेतलं गेलं.
ती तुम्हासारखी हाडामासाची एक स्त्री असताना ती स्वतःच्या सामर्थ्याने स्वर्गात चढू शकली नाही, तर ती देवाच्या सामर्थ्याने सदेह स्वर्गात घेतली गेली. हे धर्म सत्य आपल्याला 3 गोष्टींवर चिंतन करायला लावते. पहिलं सत्य, मृत्यू माणसाला परमेश्वरापासून विभक्त करू शकत नाही. होय, जरी आपण मेलो तरी आपण परमेश्वराशी जोडलेले असतो आणि म्हणूनच आपल्याला परमेश्वर त्याला त्याच्याबरोबर सदैव सहवासात ठेवत असतो. आणि हे सत्य आपल्याला संत पौल सांगतो, मी मेलो काय किंवा जगलो काय तरी मी ख्रिस्ताचाच आहे. आणि असे संबंध जोडण्यासाठी आपल्याला आवाहन करण्यात येतो. दुसरं सत्य की मर्या जशी स्वर्गात सदेह घेतली गेली, त्याचप्रमाणे तुम्हासारखी व्यक्ती सुद्धा देवाच्या कृपेने परमेश्वराच्या सहवासात राहू शकते. आणि ह्यासाठी आपण ज्याप्रमाणे दर ऑगस्टच्या 22 तारखेला राणी पवित्र मरियेचं राणीपद ही स्मृती साजरी करतो आणि याद्वारे दाखवून देतो की ती स्वर्गाची राणी आहे. ती पवित्र मरिया तुम्हासाठी मध्यस्थी करते. आणि तिसरं सत्य, नीतिमान व्यक्तीचं पारितोषिक प्रत्येक व्यक्तीला मिळत असतो. मरिया ही जोकीम आणि ॲनाची मुलगी, ती ॲनाच्या गर्भाशयात तिच्या उदरात असतानाच तिला पवित्र मरियेला कृपेने भरवलेलं होतं. म्हणून ती परमेश्वराच्या कृपेनेच वाढत होती. ही मूळ पापापासून संभवलेली स्त्री आपल्या मातेच्या गर्भात असतानाच कृपेने भरलेली होती. आणि येशू ख्रिस्त 9 महिने तिच्या उदरात राहिला होता व तिने येशूला साथ दिलेली होती. म्हणूनच ती गरजवंतांना नेहमी सहाय्य करत असते. येशू साक्षात देव असूनही मानवाच्या पापासाठी मरण पावला. मरिया सुद्धा मरण पावली, मात्र तिचं कृपेने भरलेलं शरीर मातीला मिळालेलं नाही, तर ते गौरवाने उठविलं गेलं. आणि हे सत्य आपण जाहीर करतो आणि या सत्याच्या आधारे आपण तिच्याकडे विशेष मध्यस्थी मागतो आणि म्हणतो की पवित्र मरिया, तू आम्हासाठी सर्वांसाठी मध्यस्थी करीत आहेस, असा आमचा विश्वास आहे. हा आमचा विश्वास दृढ कर. पवित्र मरियेच्या या स्वर्गनयनाच्या प्रसंगी, या स्वर्गनयनाच्या सोहळ्याच्या उंबरठ्यावर आपण असताना आपण तिची कृपा मागूया आणि पवित्र मरियेचा स्वर्गनयन हा सोहळा साजरा करण्यासाठी पूर्ण अंतःकरणाने तयार राहूया. आमेन. आपल्या श्रद्धेचं प्रकटीकरण करत आहोत. स्वर्ग आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्मेच्या युगाने गर्भी संभवला, मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दुःख तरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. बंधू भगिनीनो, आपण
आपल्या विनंत्या परमेश्वर पित्याकडे सादर करूया. उत्तर असे, पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. सेवा कार्यातून ख्रिस्ताचा अनुभव देणारे पोप, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू यांना प्रेषितीय कार्यात मरियेच्या सेवाभावी जीवनापासून प्रेरणा मिळावी म्हणून पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आपलं उत्तर आहे, पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. खऱ्या सेवेची सुरुवात घरापासून होते. आपल्या घरातील वृद्ध, सासू सासरे व आई वडील यांची मनोभावे सेवा करण्यास आपणास प्रेरणा मिळावी म्हणून पवित्र मातेकडे प्रार्थना करूया. पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. चर्च कार्य हे प्रेषितीय कार्य आहे. हे चर्च आपलं आहे अशी भावना आपल्या मनात राहून त्याचे महत्त्व आपणास पटावे म्हणून पवित्र मातेकडे प्रार्थना करूया. पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. समाजकार्यात केवळ विरोधाला विरोध, माझं तेच खरं ह्या भूमिकेपेक्षा तत्वनिष्ठ कार्याचे महत्त्व आपल्याला पटावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तयारी करत असताना आपले पंतप्रधान, सर्व मंत्री, राजकीय सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व धर्म व गव्हर्नर्स, राज्याचे पालक, मंत्री, नेते ह्यांना लोकांच्या सेवेसाठी देवाने तयार ठेवावं व त्यांच्या हस्ते लोकांचं हित व कार्य त्यांनी करावं म्हणून पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. संपूर्ण देशामध्ये शांती निर्माण व्हावी. सर्वधर्मीय बांधवात शांती निर्माण केली जावी. सर्व धर्माचा आदर राखला जावा आणि देश एकजूट आहे हे एकीने दाखविलं जावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. आज आपण विशेष प्रार्थना करू, ज्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने ज्याने वेगवेगळ्या तऱ्हेने आपले प्राण अर्पण करून, मेहनत घेऊन, श्रम घेऊन देशाची सेवा केली, त्या देशाच्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आपण प्रणाम आणि त्यांचा आदर राखत असताना आपण त्यांच्यासारखी निस्वार्थीपणे देशाची, समाजाची सेवा करावी म्हणून प्रार्थना करूया. पवित्र मरिया आम्हासाठी मध्यस्थी कर. आपल्या कौटुंबिक वैयक्तिक हेतूसाठी आपण पवित्र मातेकडे प्रार्थना करूया. हे पवित्र मरिया कुमारी माते, तू आमच्या या देशावर विशेष कृपा घाल आणि सर्व कौटुंबिक व्यक्ती, परिवार या सर्वांना तू सांभाळ. आमच्या मनातील हेतू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. जे आजारी आहेत त्यांना या आजारांतून बरं करून निरोगी, आनंदी, सुखी जीवन दे आणि आम्हा सर्वांना तुझ्या कृपेत सदैव परमेश्वराच्या सहवासात ठेव. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, मी तुला भाकर अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेली मानवाच्या परिश्रमाची भाकर आम्हासाठी आध्यात्मिक भाकर होईल. परमेश्वर सदैव सुसंबंधित असो. विश्वाच्या प्रभू परमेश्वराचे
अक्रम द्राक्षस समित्र अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे पेय आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर देव सुसंबंधित असो. प्रभू माझ्या प्रथम कर मला पापमुक्त कर. बंधू भगिनीनो, आपण हे अर्पण करत असलेले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करून आमच्या उद्दिष्ट महामंडळाचे कल्याण. हे प्रभू, देव माता मरिया हिच्या स्वर्गनयनाच्या पवित्र दिवशी आमच्या समर्पणाचा तू स्वीकार कर. आमच्या या दानार्पणामुळे आम्हाला क्षमा मिळावी व आमचे जीवन तुझ्या गौरवासाठी झिजावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त सभेच्या भावी परिपूर्णतेची सुरुवात व प्रतिरूप आणि तुझ्या लोकांच्या तीर्थयात्रेत आशेचे व श्रम परिहाराचे चिन्ह व्हावे म्हणून तू देव माता कुमारी मरियेला आज स्वर्गात घेतलेस. जीवनाचा प्रभू तुझा पुत्र याने तिने जन्म दिला म्हणून तू तिच्या शरीराला विनाशाचा स्पर्श होऊ दिला नाहीस. म्हणून दूताच्या सर्व गायक वृद्धाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परमस्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहेत धन्य. परमस्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखासनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु लुर्स डॅनियल, इतर सर्व महागुरु, धर्मगुरु, प्रतस्थ बंधू भगिनी यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या आमच्या सर्व नातेवाईकांची, बंधू भगिनीची, विशेष करून जे नुकताच मरण पावलेले त्या आपल्या सर्व बंधू भगिनीची आपण आठवण करूया. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तात विश्रांती पावलेल्या संजय लॉरेन्स पलगडमल, रवींद्र अमोलिक आणि आमचे सर्व नातेवाईक, बंधू भगिनी यांची आम्ही आठवण करतो. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. दे माता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ, सारे प्रेषित, संत मॅक्सिमिलियन कोल्बे, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्मेच्या ऐक्यात हे सर्वसमर्थी पित्या तुझा सन्मान गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांती वंदन करूया. पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे व रक्ताचे संमिश्रण आत्मा स्वीकारत्यास शाश्वत जीवन मिळवून देऊ. ख्रिस्ता जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, आपल्या पित्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याच्या साह्याने व आपल्या मरणाद्वारे तू जगाला नवं जीवन दिले आहेस. आपल्या अति पवित्र शरीर व रक्त याच्याद्वारे तू आम्हाला आमच्या पापापासून व सर्व वाईटापासून मुक्त कर
आम्हाला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव व तुझ्यापासून कधी दूर जाऊ देऊ नकोस. परमेश्वर, आम्ही अपात्र असूनही देशाला रक्ताचं सेवन करीत आहे, त्यामुळे तुम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर शारीरिक मानसिक आरोग्य व मुक्ती मिळवून देईन. हा पहा ख्रिस्त जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण ते सर्व लोक धन्य. हे प्रभू, तुम्हाला जगण्यात आवाज इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. प्रसाद स्वीकार विधी. कुमारी मरियेचे किती सद्भाग्य, तिने सनातन बापाच्या पुत्राला आपल्या उदरात वाढवले. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, भाकरीच्या रूपात तू आमच्या अंतःकरणात आल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हा बरोबर राहा. पवित्र मरियेसारखं आम्हाला सुद्धा तुझ्या सहवासात सदैव ठेव. हे देव परमेश्वरा, आमच्या प्रभू येशूची माता मरिया हिला स्वर्गात घेतले गेले, ह्यामुळे आम्ही आनंदित झालो आहोत. या वेदीवरून आम्ही स्वीकारलेल्या पवित्र भाकरीमुळे आमची सर्व अनिष्टापासून मुक्तता कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरात माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्तात मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखात मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे. तुझ्या गायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावी अशी आज्ञा कर. संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. शांततेसाठी प्रार्थना. आपण संपूर्ण देशासाठी व जगासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, मला तुझ्या शांतीचे साधन बनव. जेथे द्वेष आहे तेथे मला प्रेम पेरू दे. जिथे दुखावलेली मने आहेत तिथे मला क्षमा करू दे. जिथे संशय आहे तिथे विश्वास निर्माण करू दे. जिथे वैफल्य आहे तिथे आशा निर्माण करू दे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश निर्माण करू दे. हे दिव्य स्वामी, मला अशी कृपा दे की सांत्वनाची अपेक्षा करण्याऐवजी मीच सांत्वन करावे. इतरांनी मला समजून घेण्याऐवजी मीच त्यांना समजून घ्यावे. इतरांनी माझ्यावर प्रेम करण्याऐवजी मीच त्यांच्यावर प्रेम करावे. कारण प्रेम देण्यातच आम्ही प्रेम मिळवत असतो. क्षमा करण्यातच आम्हाला क्षमा होत असते आणि मरणातच आम्ही चिरंत जीवनात जन्मत असतो. आमेन. होती आशिषच्या संत फ्रान्सिसने लिहिलेली शांततेसाठी प्रार्थना. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जा तुम्हाला पवित्र मरियेसारखं देवाच्या आज्ञेत राहून तिच्यासारखं जीवन जगण्यास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. आज संपूर्ण धर्मग्रामांतील धर्मगुरू, धर्मभगिनी आणि माझ्या वतीने मी आपणास पवित्र मरियेचा सोहळा स्वर्ग नयन
पवित्र मरियेचं स्वर्गरण या सोहळ्याच्या प्रसंगी आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणास विशेष हार्दिक शुभेच्छा देतो आणि म्हणतो हॅपी feast ऑफ मदर मेरी, हॅपी feast ऑफ इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया. God bless you. God bless our mother country. Thank you.